नर्मदे हर. श्रीमद आद्य शंकराचार्य रचित श्री अन्नपूर्णा स्तोत्रम. श्लोक 7. आदिक शांती समस्त वर्णन करी, शंभो स्त्रीभावा करी. काश्मीरा त्रिपुरेश्वरी त्रिनयनी, नित्यांकुरा शर्वरी. कामाकांक्ष करी जनोदय करी, काशीपुराधीश्वरी. भिक्षां देहि कृपावलंबन करी, मातान्नपूर्णेश्वरी. आई, अ अक्षरापासून क्ष अक्षरापर्यंत असलेल्या सर्व शब्दात तुझीच शक्ती आहे. हास्य, रुदन आदी विविध क्रिया आणि भाव शब्दांनीच व्यक्त होतात. या जगात जर शब्द नसते तर काय झालं असतं याची कल्पनाच केलेली बरी. केवळ माणूसच शब्दांनी भाव व्यक्त करतो असं नाही, तर प्रत्येक प्राण्याची वेगवेगळी भाषा आहे. इतर प्राण्यांचे शब्दसंकेत आपल्याला कळत नाहीत एवढंच. प्राण्यांची भाषा आपल्यापेक्षा वेगळी आहे म्हणून ती आपल्याला कळत नाही. आपल्याला ती कळत नाही याचा अर्थ ती नाही असा नव्हे. लोक कानडीसारख्या विविध भाषेत बोलतात. आपल्याला कुठे या सर्व भाषा समजत असतात? आपल्याला या सर्व भाषांचं ज्ञान असत नाही. शब्दात महान सामर्थ्य आहे. दुसऱ्यांचे भाव आपण ओळखू शकलो नाही किंवा आपले भाव दुसऱ्यांना कळले नाहीत तर संसार संपलाच म्हणून समजावं. शब्द नसेल तर प्रेम किंवा क्रोध हे भाव व्यक्त करता येणार नाहीत. परंतु विशिष्ट शब्दाचा अर्थ विशिष्ट ही आई तुझीच शक्ती आहे ना. या शब्दात केवढी शक्ती भरलेली आहे. हा शब्द बालांना प्रेरित करतो, तसाच तो संतांना आणि भक्तांनाही कार्यप्रवण करतो. शब्दांनीच माणसांचे व्यवहार चालतात. मुके लोकही जगतात, पण त्यांना खुणांनीच आपले भाव व्यक्त करावे लागतात. त्यातही कधीकधी अडचणी निर्माण होतात. म्हणूनच शब्दात शक्ती आहे आणि शब्दाने भाव व्यक्त होतात. भगवंतानं ही सृष्टी निर्माण करताना केवढा विचार केला असेल. माणूस जन्माला आल्याबरोबर भगवंतानी शब्द निर्माण केला. उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे शब्द निर्माण झालेला नाही. प्रथम माणूस जन्माला आला आणि नंतर गरज पडली तेव्हा शब्द निर्माण झाला असं नाही घडलेलं. उत्क्रांतीवादी म्हणतात की प्रथम सृष्टी निर्माण झाली, नंतर जंतू, पशु, पक्षी आणि नंतर शब्द निर्मिती झाली. पण ही अशास्त्रीय कल्पना आहे. शब्दात फार मोठी शक्ती असल्यामुळं शब्दांचा काळजीपूर्वक उपयोग केला पाहिजे. या नियमाचा भंग केल्यामुळं जगात आजपर्यंत अनेक उलाढाल्या झालेल्या आहेत. शब्दात भगवत शक्ती आहे हे आपण विसरलो आहोत. म्हणून मौन हे तपाचं एक अंग ठरलं, परंतु अधिक बोलणं हा मात्र दोष मानला गेला. काही वेळा गरजेपेक्षा कमी बोलण्यानं भाव व्यक्त होत नाहीत. सासूचं सुनेवर प्रेम आहे, पण तिच्या अबोल स्वभावामुळं ते व्यक्त होत नाही. त्यामुळं गैरसमज निर्माण होतो आणि परिणामी सासू सुनेंची भांडणं होतात. हृदयातले भाव संपूर्ण व्यक्त न करणं हा त्यामुळं दोष ठरतो. याउलट प्रमाणापेक्षा अधिक भाव व्यक्त केल्यामुळं दुष्परिणाम दिसतात. म्हणूनच हे सर्व लक्षात घेऊन शब्दांचा योग्य उपयोग करणं यातच ऐहिक आणि पारलौकिक कारण आहे. शब्दात ईश्वर शक्ती आहे. या दृष्टीनं त्यांचा उपयोग केला तर ती भक्ती होते. म्हणूनच पतंजली सांगतात की शब्दांच्या योग्य उपयोगामुळं स्वर्गप्राप्ती होते. शंभो स्त्री भावा करी. शंभू म्हणजे शंकर, कल्याण करणारी शक्ती. प्रभू ज्ञानी आहे.
ज्ञान प्राप्त झाल्यानंतर माणूस शांत होतो. अज्ञानामुळं माणूस धावाधावा करतो. परंतु ज्ञान झाल्यावर माणसाची धावाधाव थांबते. स्थिर, अचल, निरंजन आणि निर्विकारी शंभू ही एक ज्ञानशक्ती आहे आणि त्याची तू प्राणवल्लभ आहेस. 3 भाव जिथं असतात त्याला त्रिभाव म्हणतात. 3 भाव म्हणजे प्रेमभाव, आत्मीय भाव आणि तिसरा एकभाव. प्रेमभावात प्रेम दुसऱ्यावर असू शकतं. प्रेम करणारी पत्नी प्राणवल्लभा होईलच असं सांगता येत नाही. म्हणून प्रेमभावाबरोबरच दुसरा भाव आत्मीय भावही असायला पाहिजे. परंतु या 2 भावामुळं सुद्धा प्राणवल्लभा होता येत नाही. म्हणून या 2 भावांबरोबर आणखीन एक तिसरा भाव, एकभाव जिथं असतो त्या 3 भावांना मिळून त्रिभाव म्हणतात आणि ज्याच्याविषयी हे 3ही भाव निर्माण होतील ती प्राणवल्लभा होऊ शकते. संपूर्ण सृष्टीविषयी प्रेमभाव असू शकेल, आत्मीय भावही असेल, परंतु पतीविषयी असलेला एक भाव हा सर्वांच्या वरचा कळस आहे. हे आई, ज्ञानरूप, निरंजन, निराकार अशा शिवाला तू आकर्षित केलेला आहेस आणि अशा भगवंतांची तू प्राणवल्लभ आहेस. वास्तविक निर्विकार आणि निरंजन अशा शिवाला तू आकर्षित केलंस. ही एक अत्यंत आश्चर्यकारक घटना आहे. मग तू आपल्या सौंदर्यानं का शिवाला आकर्षित केलंस? पण हे शक्यच नाही, कारण तो अविकारी आहे. तो ज्ञानशक्तीनं चकित होणार नाही व गुणशक्तीनं मोहितही होणारा नाही. स्वतः गुणसागर असल्यामुळं तो आई तुझ्या गुणांनी चकित होईल हे शक्य नाही. कामाला ज्यांनी जाळलं त्याच्यावर कामशक्तीचाही प्रभाव पडणं शक्य नाही. जसं जसं ज्ञान वाढतं तशी तशी कामशक्ती कमी होते. शिवजी ज्ञानराणा असल्यामुळं त्यांनी कामाला नष्ट केलं आहे, कामाला जाळलं आहे. हे एक रूपकात्मक आणि सुंदर असं वर्णन आहे. मग तुझ्याजवळ अशा प्रकारच्या विरक्तीला आकर्षित करण्याजोगी शक्ती तरी कोणती आहे ग? भगवंतांची जी इच्छित शक्ती ती स्त्रीरूपी असल्यामुळं आपण तिला पार्वती म्हणतो आणि पुरुषत्व शक्तीला आपण शिव म्हणतो. जगत्पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. आई, तुझ्या ठिकाणी असलेला प्रेमळपणा, कोमलपणा वगैरे स्त्रीत्वाच्या गुणामुळे भगवान शिवांना तू आवडलेली असली पाहिजेस आणि तुला त्यांनी आपल्या जीवनात स्थान दिलं असलं पाहिजे. तू त्यांची प्राणवल्लभा झालीस. म्हणून शिव म्हणजे अर्धनारी नटेश्वर होय. परंतु भगवंतानं तुझ्याशी का लग्न केलं हे कळत नाही. कारण प्रेम आलं, याचा अर्थ द्वैत निर्माण झालं. द्वैताशिवाय प्रेम संभवत नाही. प्रेम करायला दुसऱ्या व्यक्तीची आवश्यकता आहेच, परंतु तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने मात्र ते अद्वैतच आहे. म्हणजेच अद्वैत असूनही द्वैत निर्माण झालेला आहे. द्वैतात राहणाऱ्या भगवंताला इथं खालच्या पायरीवर यावं लागलेलं आहे. अतींद्रिय चित्तशक्तीचं हे अधपतन आहे. हा दोष आहे आणि हा दोष म्हणजे अपूर्णता. निरंजन, निर्विकार पूर्ण भगवंताला कोमलपणा आणि प्रेमळपणा यामुळं द्वैत व्हावं लागलं आणि अपूर्णता मान्य करावी लागली. परंतु भगवंताला हे सर्व करायचं कारणच काय? जोपर्यंत मी कोणावर प्रेम करत नाही तोपर्यंत मी अपूर्ण आहे आणि म्हणून प्रेम करण्याची वृत्ती निर्माण होते. अद्वैत आणि पूर्णता यात प्रेमळपणाला स्थान नाही. भगवंता, तू अचल आहेस, सनातन आहेस. नित्य सर्वगत स्थाणू अचलोयम सनातन असं वर्णन आहे. पूर्णमद पूर्णमिदम अशा प्रकारच्या भगवंतानं प्रेमळपणा आणि कोमलपणा यामुळं तुला प्राणवल्लभा मानली. पण यात असं कोणतं आकर्षण आहे? भगवंतानं हिच्याशी का लग्न केलं
याचं उत्तर बौद्धिक दृष्टीने मिळवणं कठीण आहे, परंतु याचं उत्तर भावावस्थेत मिळू शकेल. मोठमोठ्या ज्ञानी लोकांनी या कोमलपणा आणि प्रेमळपणा यांच्या आकर्षणामुळेच द्वैतात राहण्याचं मान्य केलं का? हे सांगणं कठीण आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी विद्यारण्य स्वामी आणि वाचस्पती मिश्र यांनी फार मोठे परिश्रम घेतलेले आहेत. याचं उत्तर हृदयानं शोधायला पाहिजे. जगदीशाला मोह झाला. त्यानं या गुणाचा स्वीकार केला आणि आई झाली. जगदीशाला आई होण्याची इच्छा झाली. तो बाप पण झाला आणि आई पण झाला. कोमलपणा, प्रेमळपणा हे भाव स्वतःपेक्षा सुद्धा अधिक प्रिय आहेत. परंतु आई झाल्यानंतर मुलगा चांगला निघणं ही गोष्ट दैवाधीन आहे. ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातनः अशी वस्तुस्थिती असताना मुलगा चांगला निघाला नाही तर त्या जगदंबेला किती दुःख होत असेल. अशा तऱ्हेची कितीतरी मुलं असतील की ज्यांना पाहून जगदंबा दुःखी झाली असेल. अशा मुलात आपला नंबर लागता कामा नये. आई, तू शिवाची प्राणवल्लभ आहेस. तुझ्या कोमलता आणि प्रेमळपणा या गुणांना शिव सोडणार नाही. आपल्याला द्वैताद्वैत म्हणजे काय ते कळत नाही. पर्वतासारखे स्थिर असलेले जे स्त्रीत्वाचे गुण ते म्हणजे पार्वती. हे गुण म्हणजे अनिर्वचनीय शक्ती होय आणि या शक्तीमुळंच पूर्णाला अपूर्ण बनवलं. आई, तुझं इतकं प्रभावी आकर्षण आहे की जगदीशाने अर्ध शरीर दिलं आणि द्वैत निर्माण केलं. द्वैत निर्माण करणं ही आपली शक्तीच नव्हे, ती शक्ती आपल्याला प्रेरक होते, खेळवते, गप्पही बसवते. तरुण मुलाचा मृत्यू याचाच अर्थ भगवान त्याला गप्प राहायला सांगतो. काश्मीरा त्रिपुरेश्वरी. भारतातल्या काश्मीर देशाला उद्देशून काश्मीर हा अर्थ नाही. काश्मीर म्हणजे स्थूल, सूक्ष्म व लिंगदेह होत. हा देह भूतकाळी होता, वर्तमानकाळी आहे आणि भविष्यकाळात जो राहणार आहे त्यावर तुझा अधिकार आहे. एकाच शरीरात ही 3 शरीरं आहेत. एका अर्थानं आपण त्रिपुरासूर आहोत. या 3 देहात मांगल्याचा पत्ताच नाही. सूक्ष्म आणि लिंगदेहात मांगल्याचा विचारच नसतो, तर केवळ भोगाचाच विचार असतो. काश्मीर हा शब्द निसर्गवाचक आहे, देशवाचक नाही. म्हणूनच आई, तू निसर्गाची अधीश्वरी आहेस. त्रिपुरांची तू अधीश्वरी आहेस. आपण आपल्या या शरीराची रात्रंदिवस काळजी घेत असतो आणि म्हणतो की हे शरीर माझं आहे. म्हणूनच भगवंताला गीतेत सांगावं लागतं की हा देह तुझा नव्हे तर हा देह माझा आहे. भगवंताला हे शरीर आपलं आहे असं सांगण्याची पाळी यावी इतके का आपण मवाली आहोत? पतीला आपला हक्क सिद्ध का करावा लागतो कधी? साठीच गीतेतल्या 13व्या अध्यायात सांगावं लागलं की मी एक क्षेत्रज्ञ आहे. मी फक्त हे तुझं शरीर तुला वापरण्यासाठी दिलेलं आहे. आई, तू निसर्गाच्या सौंदर्याची अधिष्ठात्री आहेस. नंतर तिला त्रिनयनी असं म्हणलं आहे. शंकराला जसे 3 नेत्र आहेत तसेच आई तुलाही 3 नेत्र आहेत. परंतु हे 3 डोळे याचे अर्थ 3 प्रकारचे अर्थच आहेत. तुझ्या डोळ्यात 3 प्रकारचे भाव आहेत. डोळ्यात असलेले विशेष तेज हे तुझंच आहे. आईचे नेत्र पोषक आहेत, शोधक आहेत आणि स्नेहाळू आहेत. सर्वांच्या प्रेमानं आपल्या शरीराचं पोषण होतं. प्रेमपूर्ण दृष्टीचा चांगला परिणाम होत असतो. आपण जन्माला आलो त्यावेळी आपली मोठी बहीण किती आनंदित झाली असेल. किती वेळा तिनं प्रेमपूर्ण दृष्टीनं आपल्याकडं बघितलं असेल.
परमेश्वराची नजर या शरीरावर पडली तर आपलं पोषण होतं. या प्रभूच्या प्रेमळ दृष्टीनं मानव जातीला पुष्टी मिळते. यातूनच संपूर्ण पुष्टीमार्ग निर्माण झालेला आहे. आईच्या प्रेमळ दृष्टीमुळं आपण लहानाचे मोठे होतो. म्हणूनच मुलांजवळ प्रेमानं बसा. तुमच्या प्रेमळ नजरेनं बालकं पुष्ट होतात. आपणा सर्वांनाही भगवंतांच्या प्रेमळ दृष्टीचा सतत लाभ मिळत असतो आणि त्यामुळंच आपल्याला पुष्टी मिळत असते. एक गृहस्थ म्हणाले की मी खूप धावाधाव करतो. घरात बसायला मला एक क्षणाचीही फुरसत मिळत नाही. त्याने विचारल्यावर ते म्हणाले की माझी एकच इच्छा आहे की माझ्या मुलांचं कल्याण व्हावं. यासाठी ही माझी सारी धडपड आहे. मुलांचं कल्याण व्हावं ही गोष्ट नंतर, परंतु मुलं अगोदर राहिली पाहिजेत. यासाठी त्यांच्याजवळ बसून त्यांना प्रेम दिलं पाहिजे. प्रेमानं मुलांचं ऐका, प्रेमानं त्यांना सांगा. यालाच संसारी जीवन म्हणतात. यालाच संसारातली पोषक दृष्टी म्हणतात. शोधक भाव. भगवंतांची दृष्टी सतत शोधत असते. चांगलं काय, वाईट काय. जगात असत सतचा बुरखा घेऊन फिरत असतं. त्यावेळी सामान्य माणसाची श्रद्धा विचलित होते. आपल्याला न्याय मिळत नाही. परंतु आई, तू शोधक आहेस. तुला खरं खोटं कळतं. तू प्रत्येक व्यक्तीकडं पाहत आहेस. त्यामुळे मला खात्री वाटते की मला तुझ्याजवळ नक्की न्याय मिळेल. सामान्य आई वेडीच असते. तिला मुलांचं वाईट काही दिसतच नाही. परंतु या आईची दृष्टी शोधक असते. आपल्या मुलातील दोष जिला कळत नाहीत ती आईच नव्हे. चाळीतल्या बायकांच्यात भांडणं होतात. याचं कारण त्यांच्यात शोधक दृष्टी नसते. स्वतःच्या मुलातील दोष त्यांना दिसतच नसतात आणि त्यामुळंच मुलांच्या हातून दोष घडलेला असूनही आईला तो दिसत नसतो आणि भांडणं होतात. मग आई, तुझ्याजवळ असलेल्या शोधक दृष्टीमुळं असं होण्याची मुळीच शक्यता नाही. तिसरा, आसक्तिभाव. आई, तू ज्यावेळी माझ्याकडं पाहतेस त्यावेळी तुझ्या डोळ्यात मला आसक्तीचा भाव दिसतो. ही दृष्टी माझ्यावर पडली की मी कृतार्थ झालो. आपण मंदिरात जातो, परमेश्वराच्या दृष्टीकडे पाहतो, पण तितक्यात बायका मुलांची आठवण येते आणि त्यामुळं आपली दृष्टी दुसरीकडेच वळते. पूजा करतानाही आपली दृष्टी परमेश्वराच्या दृष्टीकडं लागतच नाही. ती दुसऱ्याच ठिकाणी असते. पण आईची दृष्टी आपल्यावर का खेळू नये? आपण आपल्या जीवन पद्धतीनं असं दाखवलं पाहिजे की आईची आपल्यावरची दृष्टी कधीच उतरणार नाही. तिची आसक्तीपूर्ण दृष्टी आपल्यावर सतत राहील. परमार्थ आणि संसार यांचा संघर्ष सुरूच आहे. यापैकी आपल्याला जास्त कोण खेचतं यावर आईचं प्रेम अवलंबून आहे. नरसिंह मेहता, तुकाराम महाराज यांच्यावर आईची पूर्ण आसक्तियुक्त दृष्टी होती. त्यामुळं त्यांना दुसरी कशाचीही इच्छाच नव्हती. पण आपल्यावर पडलेली आईची दृष्टी मात्र टिकत नाही. कारण आपली दृष्टी मुलाबाळांच्याकडं जाताच आईची दृष्टी ताबडतोब उतरते. आपण परमार्थ आणि संसार यांच्यामध्ये उभे आहोत. याज्ञवल्क्य, वशिष्ठ यांनी असं जीवन घालवलं आहे की त्यांच्याविषयी आईच्या मनात आसक्ती निर्माण झाली आणि त्या नजरेला कोणी दूर करूच शकला नाही. आपलंही असंच वर्तन असायला पाहिजे की ज्यामुळं आपल्याविषयी आईच्या मनात आसक्ती निर्माण होईल. नवीन विवाहित झालेल्या पत्नी पतीमध्ये एकमेकांच्याकडं पाहताना जी आसक्ती असते अशाच तऱ्हेची आसक्ती जगदीशाच्या दृष्टीत आपल्याविषयी असली पाहिजे. नंतर या दृष्टीला कुणीही विचलित करू शकणार नाही. भगवंतांची पोषक आणि शोधक दृष्टी सर्वांविषयी असते. परंतु
आसक्तीपूर्ण दृष्टी मात्र सर्वांविषयी असत नाही, म्हणून आपल्या मुलाला लोकांची नजर लागू नये म्हणून प्रयत्नशील असलात तरी परमेश्वराची नजर लागावी याविषयी पूर्ण दक्ष असायला पाहिजे. त्या मुलाकडे परमेश्वरानं आसक्तीयुक्त नजरेनं पाहत राहावं असं केलं पाहिजे. दया, कृपा, माया यांची दृष्टी वेगळी आणि आसक्तीची दृष्टी वेगळी असते. जगदीशाला माझ्या जीवनाविषयी आसक्ती वाटली पाहिजे. तूच माझं सर्वस्व आहेस असं जगदीश्वराला वाटायला पाहिजे. अन्नपूर्णा मातेला वाटलं पाहिजे. नित्यांकुरा, आई तुझं प्रेम भाव कधी कमीच होत नाही. त्यांना नित्य नवे नवे अंकुर फुटत असतात. दररोज वेगवेगळे भाव प्रकट होत असतात. हे भाव कधीही क्षीण होत नाहीत. केव्हा केव्हा माझ्याविषयी तुझ्या मनात उपेक्षेचा भाव निर्माण झाला असेल, पण तुझ्याकडे पाहायला लागलो की तुझे भाव बदलू लागतात. आई, मी ज्यावेळी कर्मातच रममाण झालेला होतो त्यावेळी माझी उपेक्षा झालेली होती, परंतु तुझ्या सान्निध्यात येताच कृपा, दया, ममता आणि आसक्ती हे भाव निर्माण झाले. म्हणून आपल्याविषयी असलेली भगवंतांची दृष्टी बदलावी हे आपल्या जीवनाचं ध्येय असायला पाहिजे. प्रारंभी माणूस कर्म करतो आणि त्याला फळही मिळतं. त्या वरची पायरी म्हणजे भगवंतानं आपल्याकडं प्रेमळ दृष्टीनं पाहावं. परंतु भगवंतानं माझी कीव करावी हा विचार चीड निर्माण करणार आहे. परमेश्वराला मी कोणी परका माणूस का आहे की ज्यामुळं त्यांनी माझी कीव करावी. यानंतर कृपादृष्टी, ममता दृष्टी आणि शेवटी आसक्तीपूर्ण दृष्टी निर्माण होते. जीवनातल्या या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. आपल्या वर्तनामुळंच हे नेहमी नवे नवे अंकुर फुटत असतात. गीतेत सुद्धा भगवंताने हेच सांगितलं आहे की ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. जसं आपलं वर्तन असेल तसा भाव निर्माण होत असतो आणि ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे. शर्वरी म्हणजे हिंसक. आई, तू फटके मारतेस, परंतु फटके मारण्यातही फरक आहे. गुरुजी मारतात, मवाली मारतात आणि आईही फटके मारते, पण या तिघांच्या फटके मारण्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. मवाली स्वार्थानं फटके मारतात. विद्यार्थ्यांची चूक सहन होत नाही पण गुरुजी फटके मारतात. पण माझा मुलगा आणि असं वर्तन म्हणून आई फटके मारते. मारताना तिला स्वतःला रडूच येत असतं. इतकंच नव्हे तर मुलाच्या हातून चूक झाली तर मुलालाही जेवायला ती वाढत नाही आणि तीही स्वतः जेवत नाही. मवाल्याने मारलं तर पळून जातो. गुरुजीने मारलं तर गुरुजींच्या विषयी द्वेष निर्माण होईल. पण आई मारती त्यावेळेला मुलगा आईलाच जास्त जास्त बिलगायला लागतो. वास्तविक हे तर्कशास्त्राच्या विरुद्ध आहे. एखाद्यानं आपल्याला मारलं तर आपण त्याच्यापासून दूर जातो. पण आई, तुझे फटके काही वेगळेच आहेत. तू आसक्तीनं फटके मारतेस, म्हणूनच तू शर्वरी आहेस. परमेश्वर जितके फटके मारतो तितके कुणीच फटके मारत नाही, परंतु त्यामुळं मात्र त्याच्याविषयीचं प्रेम वाढतच जातं. आईचे फटके हिंसक खरे, परंतु ते दुसऱ्या अर्थानं आसक्तीनंही भरलेले आहेत. संपूर्ण सृष्टीकडं आई खुशाल 2 नेत्रांनी पाहत असेल, परंतु आपल्याकडं तिनं तिसऱ्या नेत्रानं पाहायला पाहिजे आणि तो तिसरा नेत्र म्हणजे आसक्तीपूर्ण नेत्र. आईनं आपल्याकडं नेहमी आसक्तीपूर्ण नजरेनं पाहावं यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.